तुझ्या 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 रूपाचं चांदन. आसुराचा पाय चकोट करून टाकलास नक्षे. मुद्दामच केला. आता यापुढे दत्तासाहेब कधीच स्वतःला आसूड मारून घेणार नाही. नक्षे डेअरिंग केलीस तू. ह्या वाड्यात दत्ताभाऊंच्या खाजगी गोष्टींना हात लावायचं डेअरिंग दाखवणारी तू पहिली पोरगी आहेस. शंकर दादा, एखाद्या गोष्टीमुळे जर कोणाचं भलं होत असेल ना, तर ती गोष्ट करताना परिणामांचा विचार करायचा नसतो. आणि हे मी दत्तासाहेबांच्या भल्यासाठीच करते. भलं होणार हे तुला न मला माहित आहे, पण दत्ताभाऊ त्यांची समजूत कोण काढणार. तसे समजूतदार आहेत ते. हा, थोडं उशिरानं समजतं, पण समजतं नक्की. झालं नव्ह आता. नाही अजून. हा, दत्तासाहेबांना त्रास होतो अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ना, त्याचा विचार करायला हवा. त्याही काढून टाकू आपण. अजून कुठल्या वस्तू आहेत काय बरं असतील. आठवलं. एक गोष्ट आहे ज्यामुळे दत्तासाहेबांना खूप त्रास होतो. तुम्ही थांबा, मी आले. ए नक्षे नक्षे नक्षे, आजची रात्र ही मला काही सुखाने झोपू देणार नाही. ये नक्षे, तुला काय येड लागलं काय? जो फोटो काढलास तू, याच्यामुळे दत्तासाहेबांना त्रास होतो. बास, हा फोटो ठेव आतमध्ये. दत्ताभाऊंच्या परिघात घुसण्याचा प्रयत्न करू नगस. मगापासून तुझं ऐकलंय की नाही, पण आता बास. अहो दादा, पण नक्षे एकदा सांगितलेलं समजत नाही होय. या फोटोचा आणि तुझा काय बी संबंध नाहीये. दत्ताभाऊंना समजलं ना तर ह्याचे परिणाम वाईट होतील. नक्षे चालेल मला. दत्तासाहेबांच्या आयुष्यात जर आपल्याला बदल घडवायचा असेल ना, तर हा फोटो त्यांच्या नजरेसमोरून कायमचा जायला हवा. नक्षे नक्षे येडेपणा करू नकोस. सोड फोटो, सोड. ऐक माझं, सोड फोटो. नाही सोडणार आहे दादा. हा फोटो आजच जाळून टाकते. ते दत्ताभाऊ, ते आम्ही चर्चा करत होतो की ह्यो फोटो कुठे लावायचा. शंकर दादा, फोटो कोणी उतरवला? भाऊ ते फोटो कोणी उतरवला? बोल. मी केले दत्तासाहेब. दत्ताच्या आयुष्याची रेषा वळायची नाही, सांगितलं होतं ना. दत्तासाहेब, तुमचं व्यसन सुटावं म्हणून हे समज केलं. धुवून टाकायचं. डोक्यात जे काय भरलंय ते समजत धुवून टाकायचं. अहो दत्तासाहेब, पण आई साहेबांनी स्वतः सांगितलंय हे. दत्ता एकच सांगतो, अन एकदाच आई साहेबांनी जे काय सांगितलंय त्याला पूर्ण विराम द्यायचा. आजपासून दत्ता घरात दारूच्या थेंबाला बी स्पर्श करणार नाही. पर बाहेर जाऊन किती पितो याचा हिशोब फक्त माझ्याकडे राहील. त्याच्याबद्दल मी बोलाय बी येणार नाही. लई वाईट आहे. लई वाईट आहे दत्तासाहेब. आधीच गरिबीमुळे जगण्याचे समधे अधिकार हातून गेले, आणि आता नशीब असं खेळ खेळते की जगण्याचे बी अधिकार काढून घेते. दत्ताभाऊ, हे करण्यामागचा उद्देश तर जाणून घ्या. गरज नाही. श्वास घ्यायचा असेल तर
माझ्या वाकड्यात जायचं नाही. तसलं मी काय बी करत नाहीये दत्तासाहेब. या सगळ्याचं भान ठेवूनच हे समज करते. तुम्हाला त्रासातून बाहेर काढण्यासाठी हे समज करते मी. आणि आई साहेबांची बी हीच इच्छा आहे. एकदा आई म्हणून त्यांच्या जीवाचा विचार तर करून बघा. त्यातून तुम्ही करताय आणि त्याने नुकसान आई साहेबांच्या जीवाचं होतंय. व्यसन दत्तानं धरलंय, व्यसनानं दत्ताला नाही. म्या जेव्हा प्रेमाचं व्यसन धरलं तेव्हा त्या प्रेमानं विश्वासघात केला. पर जेव्हा दारूचं व्यसन धरलं तेव्हा त्या दारूनं विश्वास जिंकला. दारून लय काय शिकवलं मला, हिनं बी लय काय शिकवलं. हिनं शिकवलं सुंदर दिसणाऱ्या पोरी या प्रेम नाहीत करत, विश्वासघात करतात. हिनं शिकवलं प्रेम जितकं सुंदर असतं तितकंच ते शापित असतं. आयुष्यात माणसानं प्रेमात जितका विश्वास टाकलाय ना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त दुःख विश्वासघात झालं मिळतं. हिनं शिकवलं चांगल्या दिसणाऱ्या पोरींना मन नसतं, त्यामुळं हिला म्या इतक्या सहजासहजी बाहेर नाही काढणार. हिला माझ्या आयुष्यातनं काढायचं असत तर त्याआधी माझी चिता जाळायला लागल. दत्ता, आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. रान उठवणारा वणवा आहेस तू. या महेश्वरीनं एका छोट्या ठिणगीला पेटत ठेवून वणव्याचं रूप दिलंय. असा वणवा जो त्याची आय सांगल ते समद जाळून राख करल. आता या वणव्याला कुणी बी शमवू शकत नाही. ए म्हातारे, तिकडं कुठं चाललीस? हिथं जायचं, हिथं जा. आज जाऊन कापडा बदलून घे जा. आणि ये जास्त नाटकं नाही पाहिजेत, काम एकदम जोरदार झालं पाहिजे. पैसे पाहिजेत ना व? जा जा चल, आपल्याकडे येळ नाही आणि येळ दौडायला टाइम बी नाही. चल. किती दिवस करावं लागणार आहे हे काम? तुझी दुसरीकडे कुठे अपॉइंटमेंट आहे? नाही जाच करायला लागणार. एको दिवस कशी माहिती प्लीज. तिकडं मी कोणालाच ओळखत नाही, मग कसं करायचं काम? कळल, समद कळल. एकदा का त्या घरात पाऊल ठेवलंस ना की समद कळल. जातीस का आता?
भवानी, काम झालंय. आई तयार आहे. चला एक. अरे या लढ्या सगळ्या इकडेच. अरे ए राजा ए, चल पटापट कर ना हे काम. या सगळ्या लढ्या इकडेच आहेत. चल आटप लवकर. हे म्हणे त्या खुर्च्या अशा नीट लाव हा. आणि समद्यांना इकडेच बसव लाईनीमध्ये. ही इथं तुझ्यासारखा उमेदवार मिळाला ना, आता आम्हाला बी वाटायला लागले की तू गावचं एकदम भलंच करशील. दिलीपराव, तुमची बायको द्या. सरपंच म्हणून खरी उतरणार याची आम्हाला खात्रीच आहे बघा. ताईसाहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास दावलात यात खरंच आम्ही धन्य झालो. मी वचन देते, या गावची भरभराट करून दाखवेन. अगं असू दे, सगळं पाडशील खाली नाही तर. येऊ आम्ही. या. गावचा कारभार सुरळीत चालला पाहिजे बघा. होय. बरं का दिलीपराव, सांच्याला येळेत या. तुम्हा दोघांना जोडीने बसायचे पूजेला. असू दे असू दे, या. नक्षत्रा, हा तेवढा चहा टाकतेस का माझ्यासाठी? वय अय नक्षत्रे, थांब जरा. अगं तुला काय कळतं का? पूजेची तयारी करायची ना. जा की स्वतःच्या स्वतः करून घे. तू एक काम कर, दत्ता संघ बाहेरची कामं जेवढी असतील ती संपवून टाक. हा जा. झालं का तुमचं? आई साहेब, या बघतो बाहेरचं सगळं एकटा. कर. अरे पूजेची तयारी आहे ना. बाई माणूस हाताशी असलेलं बरं असते. नक्षत्रा, तू त्याचं काय ऐकू नकस तुझा. आई साहेब, तिची काय गरज नाही. आता हाय का? ह्याचं म्हणजे ना आपल्या गौरीसारखं झालंय बघ. आता ही कोण गौरी? गौरी कोण? आपली म्हस. तिला नाही का राग आल्यानंतर नाक कसं फेंदारून बसते, तसं फेंदारून बसले बघ नाक. अरे दत्ता, अरे हसकिले का? अरे चेष्टा करायला तुझी. बघा होता नुसता कपाळाला आट्या पाडून बसलेला असतोय. बरं राहिलं, बायाची समधी कामं तूच बघ. हा चल. शंकर आहे तिकडं, तो समजा बघतोय बाहेर. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ. काय रे, झाली का तयारी? नाही, चालू आहे. बघा तरी कोण आलंय. आली एकदाची बया. डोळ्यात तर लईच पाणी आणलंय की हिनं. चला, सुरुवात तर चांगलीच केली पटकीनं. हिला वस्तीत कोणी यायला दिलं? असं नका बोलू ताई, असं नका बोल. चोरी करायला नग पाहिजे होती.
माझं डोसकं मी कुठं घाण ठेवलं ना, माझं मला बी कळलं नाही. काय माफ करा, माफ करा. अशी चूक ना पुन्हा कधी नाही होऊन देणार, कधीच नाही. यायला माझ्या विश्वास ठेवा ताईचं, यायला माझ्या विश्वास ठेवा. दत्ता, ए चल 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 नाही चल नाही ताईसाहेब, ऐका ना. ताईसाहेब माफ करा मला, ताईसाहेब दया करा माझ्यावर. लई हालकीची ती जगती हो मी. 2 यायची खायची बी अडचण हो ताईसाहेब. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. तुम्ही मला परत कामावर ठेवून घ्या ताईसाहेब. एकदा विश्वास ठेवा माझ्यावर ताईसाहेब, एकदा विश्वास ठेवा. मी अशी चूक पुन्हा कधीच नाही करणार, कधीच नाही. ज्योते, इतकी वर्ष या वाड्यात काम केलंस, आम्ही तुझ्यावर विश्वास दाखवला आणि तू ताईसाहेब पाप घडलं माझ्याकडून ताईसाहेब. माझी माया मी उपाशी हो ताईसाहेब. माझ्यासाठी नाही, निदान माझ्या आईसाठी तरी मला कामावर ठेवून घ्या ताईसाहेब, कामावर ठेवून घ्या. तर तुम्ही ना जे द्याल जे पडेल ना काम, ते आम्ही काम करेन ताईसाहेब. मला परत कामावर ठेवून घ्या. इथं विश्वासघाती माणसांना जागा तर दूर, आम्ही श्वास बी घेऊ देत नाही. दत्तासाहेब मला माफ करा दत्तासाहेब. मी माझ्या समजा चुका कबूल करते दत्तासाहेब, मला एकदा माफ करा. माझं कोणी बी नाही हो. माझी आई बी लय आजारी आहे, उपाशी आहे हो. तिने 4 दिवसांपासून काय खाल्लं बी नाही. माझ्यासाठी नाही, निदान माझ्या आईसाठी तरी मला कामावर ठेवून घ्या दत्तासाहेब. मी तुमच्या पाया पडते दत्तासाहेब, मला कामावर ठेवून घ्या. एक वेळा ना माझा जीव गेला तरी बी चालेल, मला माझ्या आईसाठी जगायचंय दत्तासाहेब. मी अशी पुन्हा कधी चूक करणार नाही. कुठं आहे ती? आहे ना, इथंच बाहेर आहे. बोलू? आहे